सध्या तरी ना यूट्यूबच्या आणि इन्स्टाच्या फीडमध्ये ना ही एक रेसिपी खूप जास्त प्रमाणात दिसत आहे आणि ती म्हणजे या मँगोच्या शिऱ्याची. चला तर म्हटलं आपण हे आज आहे ना हा शिरा बनवूनच बघूया. तर यासाठी ना मी ते तुपामध्ये ना रवा जो आहे तो लालसर होईपर्यंत आहे ना भाजून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये ना काजू, बदाम आणि जे मनुके आहेत ते थोडेसे रोस्ट करून ना ॲड केलेले आहे. त्यानंतर पाणी ॲड करून रवा छान असा शिजवून घेतलेला आहे. रवा शिजवून झाल्यानंतर इथे ना मी थोडंसं दूध वापरलेलं आहे. दूध तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. मला आवडतं त्यामुळे मी इथे दुधाचा वापर केलेला आहे. दूध टाकून येणार रवा एकदा परत शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. दूध टाकल्यानंतर आहे ना आता यामध्ये आपण आहे ना साखर टाकणार आहोत. साखर मँगो जसा आपला गोड आंबट असेल ना त्या प्रमाणात मी इथे ना साखर टाकलेली आहे. त्यानंतर आहे ना लास्टला यामध्ये मँगोचा पल्प जो आहे तो ॲड करून छान तो हलवून आपला मँगो शिरा आहे ना तो तयार करून घेतलेला आहे. आणि झाला आपला खूप झटकीपट होणारी रेसिपी आणि सिम्पलही आहे. झाला आपला मँगो शिरा जो आहे ना तो रेडी आहे. आता जेवण नुसतं मँगो शिऱ्यावर कसं होणार ना, तर यासाठी ना मी इथे ना काजू पनीरची मिक्स भाजी बनवायला घेतली आहे. त्यासाठी ना मी काजू आणि पनीर जे आहे ना ते रोस्ट करून ठेवलेले आहे. त्यानंतर आहे ना कांदा टोमॅटोची पेस्ट जी आहे ती बनवून तेलामध्ये ना छान परतून घेतली. त्यानंतर आपले ना बेसिक मसाले त्यामध्ये ना ॲड केले. त्यामध्ये जो लाल तिखट, हळद, पनीर मसाला आणि मीठ ॲड करून ना हे सगळं छान परतून घेऊन थोडंसं पाणी टाकून आहे ना पेस्ट आहे ना 2 मिनिट आहे ना झाकण ठेवून शिजवून घेतली. त्यानंतर आहे ना झाकण काढल्यानंतर आहे ना आपल्या पेस्टला जे आहे तेल सुटतं. त्यानंतर मग यामध्ये ना मी काजू आणि पनीर जे भाजलेले आहे रोस्ट केलेले आहे ते ना ॲड करून घेतले. आणि लास्टला आहे ना थोडीशी ग्रेव्ही ॲडजस्ट करण्यासाठी ना पाणी टाकलेलं आहे. आणि त्यानंतर लास्टला यामध्ये आपली कोथिंबीर ॲड करून आपली भाजी तयार झालेली आहे. ही भाजी एकदा नक्की ट्राय करा, खूप छान होते आणि झटकीपट होणारी रेसिपी आहे. आता भाजीसोबत खाण्यासाठी ना म्हटलं चला चपाती बनवून घेऊया. तर या पद्धतीने मी चपाती बनवत असते आणि छान चपाती फुगतेही. टम्म फुगलेली छान मऊ लुसलुशीत चपाती जी आहे या भाजीसोबत खूप छान लागते. तुम्हीही या सीझनमध्ये ना मँगो शिरा नक्की ट्राय करा आणि ट्राय करून तो कसा लागतोय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला ना विसरू नका. तर आजचा माझा मेनू जो आहे ना तो रेडी आहे. काजू पनीरची भाजी, त्यानंतर मँगो शिरा आणि चपाती. चला तर भेटूया.